हाय, तर तुम्हाला माहिती का तुमच्या घरात असणारी ही 10 रुपयाची वस्तू किती उपयोगाची आहे? तर चला सांगते मी. जर तुम्ही ही हळदीसोबत लावले ना तर तुमच्या डोळ्याखाली जे डार्क सर्कल आहे ना ते जातील, प्लस तोंडावरती जेही पिगमेंटेशन असतं ना ते सुद्धा लवकर जाण्यात मदत होती. क्लीन जर कॉफीमध्ये मिक्स करून जर लावली ना तर हातावर कोपऱ्यावरती असणारे जे हे काळे डाग आहे किंवा डोळ्याखाली किंवा फोरहेडला कुठेही काळे डाग असले ना की ते लवकरात लवकर गायब होतात. तर तुम्ही ना वॅसलीन नुसतं हातापायांनाच नका चोळू, तर तोंडाला सुद्धा याचा चांगला उपयोग करा. त्यानंतर मला गुलाबजाम करायचे होते. आता मी गुलाबजाम करताना ना ही ट्रिक वापरते, म्हणजे गुलाबजाम तळायच्या आधी ना प्रत्येक गुलाबजामला असं पिण्याने होल करते. त्याच्याने ना पाक एकदम छान मधपर्यंत मध्ये जातो आणि खूप छान गुलाबजाम होता. आता नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा गुलाबजाम करशाल ना तेव्हा प्लीज माझी ही ट्रिक ना वापरून बघा आणि रिझल्ट बघा. आणि गुलाबजाम एवढे छान झाले होते ना बास कधी. आता हे गुलाबजामचं पॅकेट आहे ना मी खूप दिवसाआधी आणलेलं होतं म्हणून पटकन करून टाकलं आणि याची एक्सपायरी डेट पुढच्याच महिन्यात होती. त्यानंतर मी काल आहे ना उडदाचे भजे केले होते, जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल. आता त्याचं पीठ एवढं उरलं होतं ना, म्हटलं चला त्याचे मस्त असे डोसे करूया. आणि मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच होते तेवढं त्यांनी कसं गुलाबजाम उचलला, पण नंतर बघितलं की व्हिडिओ चालू म्हणून गपचूप ठेवून दिला.